जिथे ब्लॅक बॉक्स जळालाय असं सांगितलं जातंय, तिथे बारामती पोलीस म्हणतायत ब्लॅक बॉक्स जळालाच नाही, तो घातच आहे का? डोक्याने विषय उलगतोय. पवार पटेल तटकरे यांना गोत्यात आणतील. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाताचा विषय रोजच लावून धरल्याने अनेक बडे चेहरे अडचणीत सापडल्याची शक्यता निर्माण झाली. रोहित पवार ज्या आक्रमकपणे अपघाताच्या सर्व बाजू जोडतायत ते सर्व संशयास्पद नक्कीच वाटतं, परंतु त्याहूनही संशयास्पद म्हणजे विमान अपघाताचा जो कासव गतीने तपास सुरू आहे तो बघता या शंका घ्यायला नक्कीच वाव. राज्यातील एका मोठ्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो, अपघात देखील घातपात वाटावा अशा पद्धतीने होतो, त्याचे एव्हिडन्स संशयास्पद घटना समोर येतात, परंतु तरी देखील राज्यात सर्वत्र सन्नाटा. याबाबत कोणीही बोलायला तयार होत नाही. एकटे अमोल मिटकरी सोडले तर अजित पवार गटातील एकाही मोठ्या नेत्याच्या मनात या अपघाताचा प्रश्न निर्माण होत नाही. हे सर्व अगदी संशयास्पद. रोहित पवार एकट्याने खिंड लढवत असले तरी ते आता या प्रकरणात गुंतलेल्या सर्व महाशक्तींना जड जाणार असं दिसतंय. त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय लावून धरलाय, ज्या पद्धतीने सर्व पुरावे आणि घटना यांचा योग्य ताळमेळ बांधला आहे, ते बघता तपास यंत्रणाही त्यांच्यापुढे कमी पडतीये की काय असा प्रश्न निर्माण झालाय. परंतु त्यांच्या या सर्व शंकांना पोलीस खात्याकडून केराची टोपली दाखवली जातेय. पोलिसांचा यात बोलवता धणी कोण असा प्रश्न आता लोकांकडून विचारला जातोय. बुधवारी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात अचानक जी सूत्र फिरली ते बघता पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न आणि हा प्रश्न निर्माण करायला या सिस्टीमने भाग पाडलं. बुधवारी रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि इतर सहकाऱ्यांसह मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात DGCA आणि VSR व्हेंचर्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु या ठिकाणी पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली असल्याचा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आला. रोहित पवारांच्या दाव्यानुसार सुरुवातीला एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. लॅपटॉपवर रोहित पवारांचा जबाब देखील नोंदवला जात होता. मात्र त्यानंतर अतिरिक्त DCP दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हस्तक्षेप करून अचानक FIR नोंदवण्यास नकार दिला. एका मुख्यमंत्र्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आणि नेत्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसांचं काय असा संतप्त सवाल रोहित पवारांनी पोलिसांना विचारला. पोलिसांनी हा तपास बारामतीमध्ये किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग असल्याचं कारण देऊन मुंबईत FIR घेण्यास नकार दिला. परंतु रोहित पवार यांनी सोबत नेलेल्या वकिलांच्या म्हणण्यानुसार हा FIR नोंदवला जाऊ शकतो, परंतु पोलिसांनी तो नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. रोहित पवारांच्या दाव्यानुसार अतिरिक्त DCPंना कुठला तरी फोन आल्यानंतर त्यांनी तक्रार देत असताना अचानक ती घेण्यास नकार दिला. यावेळी पोलीस आणि रोहित पवार यांच्यात पोलीस ठाण्यात बराच वेळ बाचाबाची देखील झाल्याचा व्हिडिओ समोर आला. पोलीस अधिकारी आपल्याशी मगरुरीने वागल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. कोण्यातरी मोठ्या नेत्याचा पाठिंबा असल्याशिवाय ही मगरुरी पोलिसांमध्ये येत नसते असा आरोप करत पुन्हा एकदा रोहित पवारांनी या अपघातात राजकीय दबाव असल्याचं बोलून दाखवलंय. रोहित पवार ज्या पद्धतीने अपघाताबाबत सर्वांनाच नडतायत ते बघता या अपघाताचं सत्य लोकांनाही जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता निर्माण झालीय. आतापर्यंत या अपघात प्रकरणात रोहित पवार कसे ॲक्टिव्ह राहिलेत याचीच माहिती समजून घ्या. एक DGCAने अपघात झालेल्या दिवशीच अहवाल देऊन VSR व्हेंचर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. त्यातून या कंपनीला आरोपमुक्त करण्याचा उद्देश स्पष्ट आहे. ही क्लीन चिट नेमकी कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आली असा आरोप रोहित पवारांनी केला. 2. अजित पवारांचा विमान अपघात हा केवळ अपघात नसून त्यामागे राजकीय किंवा व्यावसायिक कट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. विमानाचे इंजिन आणि देखभालीबाबत ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. 3. सरकारने आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संबंधित VSR व्हेंचर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत रोहित पवारांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ब्लॅक बॉक्स आणि CCTV फुटेजबाबतही रोहित पवारांनी संशय व्यक्त केलाय. काही तांत्रिक माहिती दडवली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. रोहित पवार सुरुवातीपासूनच या प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करतायत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यांनी अपघाताबाबत आत्तापर्यंत 3 पत्रकार परिषदा घेऊन PPTच्या माध्यमातून शंकेला वाव असणारे शेकडो प्रश्नांची सरबत्ती सरकारवर केली आहे. रोहित पवारांच्या आक्रमक शैलीमुळे अखेर खुद्द सुनेत्रा पवारांना भूमिका घेत या अपघाताची CBI चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांनी
अधिकाऱ्यांकडे करावी लागली आहे. रोहित पवारांच्या आक्रमक अंदाजामुळे सुनेत्रा पवारांनी ही मागणी केल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे. थोडक्यात रोहित पवार ज्या आक्रमक पद्धतीने अपघाताबाबत लोकांच्या मनात असलेले प्रश्न सर्वांसमोर मांडतायत ते बघता त्यात अगदी तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. अपघात झाला, परंतु तो अशा पद्धतीने झालाय की सर्वांच्याच मनात कुठे ना कुठे त्याबाबत शंका आहे. रोहित पवार आज राज्यातील सर्व म्हणजे अजित पवार प्रेमींचे प्रतिनिधित्व करतायत. या अपघातामागील गौड समोर आणणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. परंतु अजित पवार गटातील नेते ज्या पद्धतीने आपला हसतमुख चेहरा घेऊन रोज कॅमेरासमोर येत आहेत ते बघता या अपघाताचं सत्य बाहेर यावं ही केवळ लोकांचीच इच्छा दिसतेय. बाकीच्यांना यात रस नसल्याचं दिसतंय. लोकलाजे का होईना तपास यंत्रणा लवकर तपास पूर्ण करून सत्य समोर आणतील ही अपेक्षा आहे. एकीकडे म्हटलं जातंय ब्लॅक बॉक्स जळाला, दुसरीकडे म्हटलं जातंय की हा अपघात ज्या ठिकाणी म्हणजे बारामतीत झाला तिथून जे पोलीस आलेले होते त्यांनी मात्र ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं सांगितलंय. त्यावरती 4 अधिकाऱ्यांच्या सह्या देखील होत्या. आणि आता पुढे म्हटलं जातंय की ब्लॅक बॉक्स जळाला. पायलटबाबत बोललं जात नाहीये. हे खराब असलेलं विमान त्यांना का दिलं गेलं याबाबत बोललं जात नाहीये. सरकारमधील मंत्री गेलाय, सरकारमधील उपमुख्यमंत्री गेलाय, एका पक्षाचा अध्यक्ष गेलाय आणि तरीसुद्धा कुठलंही सीसीटीव्ही फुटेज समोर येत नाहीये. पारदर्शकता नाही, बचावाचा प्रयत्न, कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, पटेल तटकरे यांच्या हालचाली या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा अपघात आहे की घातपात आहे यावरती प्रश्न तयार झालेत. असो, रोहित पवारांना पुढे केलं गेलंय, मात्र मागून सपोर्ट हा शरद पवारांचाही दिसतोय. त्यामुळे पवारांच्या डोक्यानेच आता पटेल तटकरे यांच्यावरती डाव केला जातोय का? कमेंट करा. मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.